नमस्कार मुलांनो, 1 मार्च 2025 आपला पुढचा पेपर म्हणजेच इंग्लिश 80 मार्क्सचा पेपर असणार आहे. 3 आवर्स तुम्हाला टाइम असणार आहे. व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ. टाइम मॅनेजमेंट, कुठल्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे, सगळ्या गोष्टी समजून घेऊ. ठीक आहे. सोबतच 6 डेज मध्ये तुम्ही कसा स्टडी केला पाहिजे त्या डेजचं प्लॅनिंग सुद्धा तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. चलो, अगोदर सुरुवातीला पेपर पॅटर्न समजून घेऊ, म्हणजे आयडिया येईल की एक्झॅक्टली कुठला सेक्शन इझी आहे, कुठला सेक्शन हार्ड आहे, कुठल्या सेक्शनला प्रिपरेशन करायचंय, कुठल्या सेक्शनला कमी प्रिपरेशन करायचंय, सगळ्या गोष्टी सहज कळून येतील. बघा, पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा, जो की असणार आहे 10 मार्क्ससाठी. सेकंड सेक्शन टेक्स्च्युअल पॅसेज, 2 पॅरेग्राफ दिलेले असतील, प्रत्येक पॅरेग्राफ 10 मार्काला, असे 2 पॅरेग्राफ 20 मार्क्ससाठी. नंतर सेक्शन 3 पोएट्री, सोबत त्याच्यामध्ये अप्रिशिएशन पण असेल 10 मार्क्ससाठी. नंतर येतो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, सोबतच समरी रायटिंग, टोटल 15 मार्क्ससाठी. समरी रायटिंग असते 5 मार्क्ससाठी आणि पॅसेज असतो 10 मार्क्ससाठी. जसे टेक्स्च्युअल पॅसेज असतात त्याचप्रमाणे हा पॅसेज सुद्धा असतो. क्वेश्चन पण ऑलमोस्ट सेमच असतात. नंतर रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी काय काय असतं बघा. पहिला क्वेश्चन असेल लेटर रायटिंग, त्यानंतर डायलॉग किंवा स्पीच यांच्यापैकी एक लिहायचंय. डायलॉग लिहिणं एकदम इझी आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल, त्यांच्यापैकी एक अटेम्प्ट करायचा आहे. नंतर न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी, मी तर म्हणेल तुम्ही न्यूजच रेफर करा, कारण लिहिणं एकदम इझी असतं. ठीक आहे. नंतर शेवटचा सेक्शन असतो स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये वर्ड दिलेले असतील, सेंटेन्स दिलेले असतील, प्रोव्हर्ब्स दिलेले असतील, ज्यांचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचंय मराठीमध्ये. असे झाले हे शेवटचे 5 मार्क. असा ओव्हरऑल तुमचा पेपर असतो 80 मार्क्सचा. 6 सेक्शन, 80 मार्क्स. व्यवस्थित प्रत्येक सेक्शन ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. आता सुरुवातीला प्रिपरेशन बघण्या अगोदर कुठल्या गोष्टींवरती फोकस जास्त ठेवायचा आहे ते समजून घ्या. बघा, इझी मार्क्स कुठले कुठले आहेत. लँग्वेज स्टडी एकदम सिंपल टॉपिक आहे, 10 मार्क्स सहज मिळून जातील. नंतर येतं ॲप्रिशिएशन, एकदम सिंपल आहे, 5 मार्क्स सहज मिळून जातील. फक्त तुम्हाला थीमच डोक्यात ठेवायची आहे. रायमिंग स्कीम आणि थीम या 2 टॉपिक झाले की तुम्ही सहज ॲप्रिशिएशन लिहू शकता. रायटिंग स्किल सुद्धा सिंपल असतं, 20 मार्क्स. म्हणजे ऑलमोस्ट नीट बघितलं तर 35 मार्क्स हा पेपर इझी आहे. आता कुठला पेपर हार्ड राहतो तर याच्यामध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचंय. जसं की पॅरेग्राफची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, ग्रामरचे सगळे टॉपिक कव्हर होणं महत्वाचं आहे, पोएमची सुद्धा रिव्हिजन असणं गरजेचं आहे, कारण पोएमवरती ॲप्रिशिएशन 5 मार्काला आणि क्वेश्चन असणार आहेत 5 मार्काला. त्यामुळं ते क्वेश्चन लिहिण्यासाठी ती पोएम आधी समजली पाहिजे. त्यामुळं जेवढ्या काही तुमच्याकडे आत्ता सध्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचा पुरेपूर वापर करा. आता सुट्ट्या आहेत म्हणून फक्त इंग्लिशच करायला पाहिजे का, असं नाहीये. दिवसातले 5 तास इंग्लिशला द्या आणि 3 तास मॅथ्स किंवा सायन्सचं जे काही तुमचं पेंडिंग असेल ते काम पूर्ण करा. कळलं नक्की प्रत्येकाला? बघा, या गोष्टी आत्ताच डोक्यात ठेवा. 1 तारखेला अजून जवळपास 6-7 दिवस आहेत. अजिबात टाइम वेस्ट करू नका. डेली 5 आवर्स इंग्लिशचं प्रिपरेशन करत राहा, कारण त्या पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क आणायचे. कळलं नक्की? चलो, आता प्रत्येक सेक्शन समजून घेऊ. पहिला सेक्शन येतो लँग्वेज स्टडी. नेहमीप्रमाणे 10 मार्क्ससाठी असणारे कुठले क्वेश्चन्स असतात बघा. पहिला एक क्वेश्चन असतो डू ॲज डायरेक्टेड, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल हे 6 क्वेश्चन दिलेले असतात. त्यातले 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे 8 मार्क्ससाठी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कांसाठी आलेला असतो. एकदम सिंपल असतो बघा. क्वेश्चन पण एकदम सिंपल आहेत. वर्ड कम्प्लीट करा. म्हणजे समजा आता मी वर्डच लिहितो, अशी गाळलेली जागा असेल, या ठिकाणी आर टाकला, 1 मार्क भेटला. इझी आहे ना. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर ए पासून झेड पर्यंत जसं आपण वर्ड अरेंज करतो, अल्फाबेटिकल ऑर्डरने वर्ड अरेंज करायचे, 2 मार्क पक्के. नंतर पंक्च्युएशन द्यायचंय. त्यानंतर वर्ड्स तयार करायचे. एखादा मोठा शब्द दिलेला असेल त्यातले काही अल्फाबेट्स उचरायचे, नंतर मिनिंगफुल शब्द तयार करायचा. नंतर येतो वर्डची वेब तयार करायची. म्हणजेच काय, सेंटरला एक वर्ड दिलेला असेल त्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला 4 वर्ड्स लिहायचे. नंतर असती वर्ड चेन. एक शब्द दिलेला असेल त्या शब्दाच्या अनुसार आपल्याला चेन तयार करायची. नाउनची असेल त्यानंतर ती चेन कदाचित ॲडजेक्टिव्हची सुद्धा येईल, त्यानंतर ॲडव्हर्बची सुद्धा येईल. अशा टाईपमध्ये तुम्हाला काय करायची असते, वर्ड चेन तयार करायची असते. टोटल 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. 6 क्वेश्चन आहेत. मला विचारताल तर 1, 2, 3, 4 हे 4 क्वेश्चन अटेम्प्ट करा. 8 मार्क्स पक्के झाले. कळलं? नंतर सेकंड क्वेश्चन असतो त्यातलाच बी पार्ट, जो एकदम इझी आहे बघा. एक फ्रेज दिलेला असेल त्याच्यापासून सेंटेन्स करायचंय, किंवा एक सेंटेन्स दिलेला असेल त्याच्यामध्ये ॲडिशनल सेंटेन्स जोडायचंय, म्हणजेच क्लॉज जोडायचंय, त्यासाठी 1 मार्क असतो. नंतर प्रेफिक्स सफिक्स ऍड करा वर्डच्या भोवती.
सेम एखादा वर्ड दिला असेल त्याच्यापासून सेंटेन्स करायचा असेल, म्हणजे एक तर हा क्वेश्चन अटेम्प्ट करा किंवा हा असा असेल, हा क्वेश्चन अटेम्प्ट करा किंवा हा क्वेश्चन अटेम्प्ट करा असा एक क्वेश्चन असेल. 1 मार्कचे क्वेश्चन झाले. असा ओव्हरऑल लँग्वेज स्टडीचा 10 मार्क्सचा पेपर पॅटर्न असतो. समजलं नक्की? आता काय केलं पाहिजे? सिंपल आहे. त्यामुळं आता तुमच्याकडे सेमिस्टर एक्झामचे पेपर असतील, पेपर काढा, लँग्वेज स्टडीज सॉल्व्ह करायला घ्या. प्रिलिम एक्झामचे सुद्धा पेपर असतील, टाइम लावून सॉल्व्ह करा. 15 मिनिट्समध्ये 10 मार्क्स इझिली मिळून जातील आणि टाइम लावूनच सॉल्व्ह करा. जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील 2022 ते 2024 पर्यंतचे, तर एकदम वेल अँड गुड, टाइम लावून सॉल्व्ह करताल. कळलं नक्की? शुअर? चलो आता पुढचा येतो विभाग, जो म्हणजे असतो सेक्शन नंबर 2 आणि सोबतच आपण सेक्शन नंबर 4 सुद्धा बघणार आहोत, कारण ते पॅसेजवरच डिपेंड आहे, त्यामुळे सेपरेट बघायची काही गरज नाहीये. बघा, टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये 2 पॅरेग्राफ 20 मार्क्ससाठी. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन मध्ये एक पॅसेज असतो, एक समरी रायटिंग असते. याच पॅरेग्राफची समरी राईट करायची असते. समरी रायटिंग स्किलच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल, नका लोड घेऊ. पॅसेज 10 मार्क्ससाठी असतो, समरी रायटिंग 5 मार्क्ससाठी असते. असे 15 मार्क्स आणि हे वरचे 20 मार्क्स. जर दोघांच्या मार्कांची टोटल केली तर ती होती 35 मार्क्स. म्हणजेच बोर्ड एक्झाम मध्ये जो 80 मार्कांचा पेपर असणार आहे त्यातले 35 मार्क तर फक्त हे 2 सेक्शनच घेतात. म्हणजे हे 2 सेक्शन किती इम्पॉर्टंट आहेत बघा. आता ह्याच्यामधले क्वेश्चन पण समजून घेऊ. 2 पॅसेज आणि हा एक पॅसेज, तीनही पॅसेज मध्ये क्वेश्चनचा पॅटर्न सेम असतो. बघा, व्यवस्थित आयडिया येईल. 5 क्वेश्चन असतात 2-2 मार्काचे, असे झाले 10 मार्क्स. ठीक आहे. बघा, पहिली ऍक्टिव्हिटी असती जी एकदम सिंपल असती, ट्रू फॉल्स आयडेंटिफाय करा असतं, किंवा एखादा सेंटेन्स दिला असेल ते कम्प्लीट करा, मॅच द पेअर. सिंपल ऍक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी विचारली जाते. नंतर कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी, ह्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला डायग्राम बेसिस क्वेश्चन असणार आहे, टेबल असेल, वेब असेल, 2 मार्कांसाठी. नंतर ऍक्टिव्हिटी 3 म्हणजे तिसरा क्वेश्चन असेल व्होकॅब्युलरी बेस, म्हणजे नाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्डचं मिनिंग असेल, वर्ड आणि मिनिंगला पेअर करायचं असेल, किंवा सिनोनॉम्स, अँटिनॉम्स यांची पेअर करायची असेल, या टाईपमध्ये व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चन असतो तुमचा A3 आणि B3. क्लिअर? नक्की? पुढचा क्वेश्चन सगळ्यात जास्त महत्वाचा, ग्रामर सेक्शन आहे. बघा, कुठले कुठले ग्रामरचे टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत? टेन्सेस, व्हॉइस, डिग्री, WH क्वेश्चन्स, क्वेश्चन टॅग, रिमूव्ह टू, ॲज वेल ॲज, नो सुनर दॅन. हे टोटल 9 टॉपिक्स तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता अजिबात लोड घेऊ नका, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये या टॉपिक वरती सेपरेट व्हिडिओज येतील, सोबत प्रॅक्टिस क्वेश्चन पण घेऊ, म्हणजे हे सगळे टॉपिक तुमचे पक्के होऊन जातील. कळलं नक्की? आता तीनही पॅसेज मध्ये शेवटचा असणारा प्रश्न, पर्सनल रिस्पॉन्स, 2 मार्कांसाठी विचारला जातो, 2 मार्क्ससाठी. मिनिमम 5 लाईन्स लिहा, अजिबात कमी लिहू नका. पर्सनल रिस्पॉन्स जास्त हायर लेवलला चेक केला जात नाही, लोअर लेवलला चेक केला जातो. पण जर लाईन 5 पेक्षा जास्त असतील तर चेकिंग पण त्यांना इझी वाटतं आणि मार्क ते सहज देऊ शकतात. जर तुम्ही 2 लाईनचा पर्सनल रिस्पॉन्स लिहिला, त्यात जर काही चुकलं तर मार्क जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. 5 लाईन लिहा, एखादी लाईन चुकली तरी 2 मार्क मिळून जातील. कळलं? आता प्रिपरेशन प्लॅन कसा ठेवतात पूर्ण पॅसेजसाठी? बघा, व्यवस्थित ग्रामरचे जेवढे काही टॉपिक आहेत मी घेईलच, त्यात काय डाऊट नाही, पण तुम्ही अगोदर केलेले असतील ते एकदा व्यवस्थित रिवाइज करा. 2022 ते 2024 पर्यंतचे जेवढे बोर्डचे क्वेश्चन पेपर आहेत ते काढा, त्यातले पॅरेग्राफ टाइम लावून सॉल्व्ह करा. जेवढी आत्ता प्रॅक्टिस करताल तेवढं बोर्डला इझी होईल. बोर्डमध्ये टाइम जाणार नाही. त्यामुळे आत्ता तुमच्याकडे 6-5 जे काही दिवस उरलेले आहेत त्या दिवसांमध्ये ह्याची प्रॅक्टिस नीट करताल. नंतर प्रत्येक चॅप्टर टेक्स्टबुक मधला ऍटलिस्ट समजून घ्या, म्हणजे कशाबद्दल दिलाय, काय थेरी होती, कुठला टॉपिक डिस्कस झालाय, स्टोरी लाईन कशी होती, कुठला मेसेज मिळतोय, या बेसिक गोष्टी आत्ताच समजून घ्या. याचा फायदा तुम्हाला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि 5व्या क्वेश्चन मध्ये नक्की होऊन जाईल. त्यामुळे ही गोष्ट अजिबात स्किप करू नका. पर्सनल रिस्पॉन्स बोर्ड एक्झाम मध्ये लिहिताना सुद्धा किंवा घरी तुम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा आन्सर आधी प्लॅन करा. डायरेक्ट आन्सर लिहू नका. आधी जे कसं मराठीला आपण मुद्दे काढत होतो ना, त्या टाईप मध्ये 2-3 मुद्दे ठरवा. जास्त मुद्दे नाही, 2-3 मुद्दे ठरवा. त्यांच्यानुसार प्रॉपर वर्ड आयडेंटिफाय करा, म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सेंटेन्स मध्ये बसवा. सिंपल सेंटेन्स करा. अजिबात वर्ड्स रिपीट करू नका, सेंटेन्स रिपीट करू नका. बऱ्याच वेळा तुम्ही रिपिटेशन करता, तुम्हाला असं वाटतं की ते समजत नाही, पण ते समजून येतं. त्यामुळे वर्ड्सचं रिपिटेशन टाळा. ठीक आहे? आता पुस्तकामधला प्रत्येक चॅप्टर, जसं आधी बोललो, इम्पॉर्टंटच आहे.
असं अजिबात समजू नका की सर एखादा इम्पॉर्टंट चॅप्टर सांगा, काहीतरी इम्पॉर्टंट द्या, म्हणजे आम्ही ते चॅप्टर प्रिपेअर करतो, असं अजिबात नाही. बोर्डला पूर्णपणे व्हावे, कुठल्याही चॅप्टरवरती कसाही पॅरेग्राफ ते सहज काढू शकतात. मग बेटर वे, आपल्याला जर चॅप्टर माहिती असेल, समजला असेल, त्याची स्टोरी लाईन, त्याच्यामधून काय मिळतंय आपल्याला, कुठली स्टोरी सांगितली, या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तरच पॅरेग्राफचा सेक्शन म्हणजेच 35 मार्क्स आपले इझी होऊन जातील. कळलं नक्की? आता टाइम कसा मॅनेज करतात? इंग्लिश असल्यामुळं थोडा टाइम जास्त देऊया. प्रत्येक पॅरेग्राफ 20 मिनिट्स, म्हणजे 3 पॅरेग्राफ झाले किती? 60 मिनिटसाठी. कळलं? 60 मिनिट्स 30 मार्क्स इझिली मिळून जातील. कळलं नक्की? आणि 10 मार्क्स ठेवूया आपण समरी रायटिंगसाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये समरी रायटिंग कसं करायचं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे अजिबात लोड घेऊ नका. आता नेक्स्ट 6 डेज मध्ये तुम्ही कसं प्लॅन करता बघा, एकदम सुटसुटीत प्लॅन सांगितलाय. पहिल्या दिवशी रायटिंग स्किलचे जे काही टॉपिक दिलेत ते पक्के करून घ्या. लेटर रायटिंग 1-2 लेटर लिहून बघा. न्यूज 1-2 न्यूज लिहून बघा. डायलॉग 1-2 क्वेश्चन, त्याचे जे 3 क्वेश्चन्स असतात त्याची प्रॅक्टिस करा. ग्रामरचे 3-4 टॉपिक जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे एका दिवशी टेन्स बघा, नंतर काहीतरी ॲज वेल ॲज बघा, नंतर नॉट ओनली बट ऑल्सो बघा, त्यानंतर WH क्वेश्चन कसे फ्रेम करायचे हे समजून घ्या. कमीत कमी 2 ते 3 टॉपिक एका दिवशी सहज पक्के होतात. ठीक आहे. नंतर सेकंड डेला काय करताल? पोयम घ्या. सगळ्या पोयमचे ॲप्रिशिएशन पक्के करून टाका. इंस्टाग्रामच्या पेजवरती प्रत्येक पोयमची थीम शेअर केलेली, म्हणजे मेन गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. तुमचं काम काय? पोएटचं नाव, बरोबर, त्यानंतर राईम स्कीम, जे काही बेसिक टॉपिक आहेत ते पक्के करून टाकायचे. नंतर समरी रायटिंग. आता समरी रायटिंग करण्यासाठी तुमच्याकडे पॅरेग्राफ पाहिजेत, बरोबर. प्रिव्हियस इयरचेच पॅरेग्राफ घ्या, त्याच्यावरूनच समरी रायटिंग पक्का करून टाका. नंतर लँग्वेज स्टडी सेम, म्हणजे एक गोष्ट ठेवा, 2022 ते 2024 पर्यंतचे पेपर काढा. सोबत तुमच्याकडे एक्झामचे काही 2-3 पेपर असतील, असे टोटल 5-6 पेपर घ्या. त्या पेपरमधले मी जे काही टॉपिक सांगितलेत ना ते पर डे प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढ्या एक्झाम मध्ये इझी होऊन जाईल. नंतर ग्रामरचे पेंडिंग वाले टॉपिक क्लिअर करून टाकतात. आता दिवस 3रा, डे 3, पॅरेग्राफ. मिनिमम दिवसभरात 10 पॅरेग्राफ झालेच पाहिजेत. बघा, पॅरेग्राफ केल्यामुळे काय काय होईल? सगळ्यात पहिली गोष्ट, ग्रामरचा सेक्शन पक्का होऊन जाईल, बरोबर. सोबत पॅरेग्राफची रिव्हिजन झाल्यामुळे काय होईल? पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला एक्झाम मध्ये व्यवस्थित जाईल. सोबत ह्याचाच फायदा तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये सुद्धा होईल, कारण पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना तुम्ही बऱ्याच वेळा विचार करणार आहात, मग तेच वर्ड तुम्ही रायटिंग स्किलला पण सहज वापरू शकता, बरोबर. नंतर डे 4, सगळ्यात महत्वाचा दिवस. 3 दिवस प्रॉपर प्रिपरेशन झाल्यानंतर 2 प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायला घ्या. ठीक आहे. 2 प्रॅक्टिस पेपर व्यवस्थित टाइम लावून सॉल्व्ह करा. 3 तास तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये टाइम असतो, 3 तास घेऊ नका. 2 तास 45 मिनिटांमध्ये पूर्णपणे पेपर उरकायचा प्रयत्न करा. शेवटची 15 मिनिटं पेपर चेकिंगला घालवा. म्हणजे सेम गोष्ट आपण बोर्ड एक्झामला पण करू शकतो. नंतर शेवटच्या दिवशी, म्हणजे उद्या पेपर आहे तर आदल्या दिवशी एक प्रॅक्टिस पेपर मॉर्निंगला सॉल्व्ह करा. नंतर जे काही टॉपिक तुम्ही वरती सगळे प्रिपेअर केलेले आहेत त्यांची पुरेपूर रिव्हिजन करा. समजलं? नक्की 6 डेजचा प्लॅन समजला? पटकन या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज मध्ये तुमच्यासोबत काय काय डिस्कस करणार आहे बघा, ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला इथं समजून सांगतो. आता अपकमिंग व्हिडिओज कसे कसे असतील? सगळ्यात पहिलं, रायटिंग स्किलचे सगळे टॉपिक तुमच्यासोबत शेअर होतील. लेटर रायटिंग म्हणा, डायलॉग रायटिंग म्हणा, त्याच्यानंतर जे काही न्यूज रायटिंग असतं त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. सोबत ग्रामरचे टोटल 3 ते 4 व्हिडिओज येतील. 3-4 व्हिडिओज असतील. त्याच्यामध्ये सुरुवातीला टेन्स, त्याच्यासोबत व्हॉइस, ही गोष्ट पक्की होऊन जाईल. नंतर WH क्वेश्चन कसे फ्रेम करायचे, सोबत डिग्रीचा पार्ट सुद्धा क्लिअर होऊन जाईल. आणि एका व्हिडिओमध्ये जेवढे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत ना आपले, म्हणजेच ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे, त्याच्यानंतर ते नो सूनर दॅन, या ज्या काही गोष्टी आहेत ह्या बारीक बारीक गोष्टी आपण त्या व्हिडिओजमध्ये पक्का करून टाकू. त्यामुळे लोड घेऊ नका. नंतर एक व्हिडिओ रायटिंग स्किलमध्ये समरीचा पण राहिला, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सो अजिबात लोड घेऊ नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोयमचा सेक्शन कसा प्रिपेअर करायचा याही गोष्टी सांगतो. सोबत ज्या थीम बद्दल मी मागाशी बोललो त्या थीमचे फोटो सुद्धा तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते व्यवस्थित प्रिपेअर करतात. समजलं? व्यवस्थित. हा तुमच्यासाठी नेक्स्ट 4 to 5 डेजचा प्लॅन असणार आहे. अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट.
जसं मराठीचं टाइम मॅनेजमेंट आपण पक्क केलं होतं, सेम तुम्हाला इंग्लिशचं टाइम मॅनेजमेंट विथ पेपर प्रेझेंटेशन सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. पेपर रायटिंग ओके, 1 मिनिट थांबा, इथं प्रेझेंटेशन पाहिजे होतं. समजलं? अजिबात लोड घेऊ नका. व्यवस्थित जे काही दिवस आहेत त्या दिवसांचा पुरेपूर वापर करा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि जे मी तुम्हाला वरती बोललो होतो, सुट्ट्या आहेत, फक्त इंग्लिश करू नका. बाकीच्या विषयांना पुढं टाइम कमी आहे, त्यामुळं मॅथ सायन्सचे जे तुमचे पेंडिंग वर्क राहिलं असेल, पेंडिंग चॅप्टर बाकी असतील, ते सगळे चॅप्टर पक्के करून घ्या. ह्यांचे IMP ऑलरेडी शेअर झाले चॅनलवरती, ते IMP नीट बघतात. त्यातला एकूण एक क्वेश्चन व्यवस्थित मॅथ्सचा सॉल्व्ह करा, सायन्सचा एकूण एक क्वेश्चन व्यवस्थित लर्न करून ठेवा. पुढच्या 5 दिवसामध्ये इंग्लिश सोबत ह्याही गोष्टी पूर्ण करा, म्हणजे हिंदी नंतरचे हे पेपर तुमचे इझी जातील. कळलं नक्की? चलो, व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.